नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डी डी पाटील सर पुनश्च एकदा या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला संस्कृत व्याकरणावर आधारित असणारा पाठ तो म्हणजे भाषा सूत्रम 2 याच्यावर आधारित चर्चा करायची आहे। तर बघा मित्रांनो, याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण व्याकरणाच्या पाठामध्ये व्यंजनांतः या घटकाविषयी चर्चा केलेली होती। तर बघा, याच्यामध्ये आज आपणाला भाषा सूत्रम 2 म्हणजे जे काही संस्कृत व्याकरणावर आधारित असणारा जो काही पाठ जे आहे तर तो म्हणजे भाषा सूत्रम 2 याच्यावर आधारित चर्चा करायची आहे, जे की त्याचं नाव आहे अ धातु तालिका द्वितीय समूह। या व्हिडिओमध्ये आजच्या या संस्कृत व्याकरणाविषयी पाठाविषयी आपणाला माहिती बघायची आहे। तर मित्रांनो, पुनश्च एकदा सांगतो की तुम्ही जर आमच्या या संस्कृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करा। तर ठीक आहे, बघूया आपण भाषा सूत्रम 2 धातु तालिकाः द्वितीय समूह। तर ठीक आहे, बघूत आपण धातु तालिकाः द्वितीय समूह। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया भाषा सूत्रम 2 याच्यामध्ये आपला पहिला विभाग आहे धातु तालिका द्वितीय समूह। तर बघा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला न्या 9 उप, भ्रू 2 उप, दा 3 उप आणि भुज 7 उप। उप म्हणजे काय बरं? उभयपदी। उप या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, उप म्हणजेच उभयपदी। हे जे काही धातू जे येतं तर हे धातू आपल्याला संपूर्ण चालवून दाखवलेले आहेत, जे की नजरेखालून आपल्याला घालायचे येतं, म्हणजे पाठांतर करायचे येतं। त्याचे जे काही रूपे जे येतं तर ती रूपे मोठमोठ्याने आपल्याला म्हणायची येतं आणि त्याचबरोबर संदर्भासाठी सुद्धा काही वेगवेगळी प्रत्यय या ठिकाणी आपल्याला काय केले येतं, एकत्र दिली आहे, जे की आपण त्याला बेसिक म्हणतो। ही बेसिक माहिती ही आपल्याला समजून घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मी आवर्जून सांगत आहे। कारण तुम्हाला माहीतच असेल की कोणतीही जर बिल्डिंग बांधायची जर म्हटलं तर कोणताही तर त्याचा आपला जो काही सुरुवातीचा जो काही पाया जो असतो तर तो पाया म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणू शकतो बेस। हा बेस पक्का असायला पाहिजेत, म्हणजेच तुम्हाला काय होतं, त्या बिल्डिंगचा पाया जर मजबूत जर असला तर त्याच्यावर आपण कितीसुद्धा काय करू शकतो, बिल्डिंग म्हणजेच मजली आपण बांधू शकतो। तर अशाच प्रकारचा या भाषा सूत्रम 2 वर आधारित असणारा जो काही पाया जे येतं तर ते म्हणजे काय, या धातूचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्यय हे आपल्याला लक्षात आणून देण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तर बघा, या ठिकाणी मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावासा वाटतो मित्रांनो की लट लकार बरोबर। मग आता लकार म्हणजे काय तुमच्या लक्षात आला असेल, लकार म्हणजे काय, काळ। लक्षात, लकार म्हणजे काय, काळ। त्यातला जो काही पहिला जो काही लकार जे आहे आपल्या संस्कृत विषयामधला तो म्हणजे आहे लट लकार बरोबर। मग आता लट लकार म्हणजे कोणता काळ बरं? बघा, आता लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात आला असेल की लट लकार म्हणजे कोणता आहे आपला काळ, लट लकार म्हणजे वर्तमान काळ, जे की त्या लट लकाराचे आपण 2 विभागाचे प्रत्यय आपण इयत्ता 8वी मध्ये शिकलेले आहोत, जे की त्याचा पहिला विभाग कोणता आहे, परस्मयपदी आणि दुसरा कोणता आहे, आत्मनेपदी। लट लकाराचा पहिला जो काही विभाग जे आहे तर तो म्हणजे कोणता, परस्मयपदी आणि दुसरा आहे आत्मनेपदी। मग बघा, आता या ठिकाणी तुम्हाला या लट लकाराचे जे काही प्रथम म्हणजेच परस्मयपदी आणि आत्मनेपदी हे जे काही प्रत्यय जे येतं तर ती प्रत्यय तुम्हाला या ठिकाणी दिलेली येतं। मग आता कोणकोणते बरं प्रत्यय, आता लक्षात घ्या, सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत लट लकाराचे परस्मयपदी प्रत्यय बरोबर। मग आता या परस्मयपदी प्रत्ययामध्ये तुम्हाला हे पाठ करायचे, बिलकुल जसेला तशी पाठ करणं गरजेचे येतं। मग आता या परस्मयपदीमध्ये तुम्हाला
एकवचनी, द्विवचनी आणि बहुवचनी तुम्हाला माहीत असायला पाहिजे की आपल्या संस्कृत विषयामध्ये जे काही वचन जे येतं, वचन किती येतं? 3 येतं. कोणकोणते? एकवचन, द्विवचन, बहुवचन. लिंग कोणकोणते येतं? स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, बरोबर, हे काय येतं, आणि नपुसकलिंगी, अशा प्रकारचे 3 लिंग येतं. त्यानंतर पुरुष कोणकोणते येतं? प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष, अशा प्रकारचे काय येतं? हे 3 पुरुष आपल्या संस्कृत विषयामध्ये आहेत. तर त्यानुसार आता आपल्याला लट लकाराचे परस्मैपदी हे प्रत्यय आपल्याला बघायचे आहेत. मग आता एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि इकडे काय असेल? पुरुष असेल, बरोबर. मग आता एकवचनामध्ये ती, ती, तह आणि ती प्रथम पुरुष, सी, थ, थ मध्यम पुरुष, मी, वह, म उत्तम पुरुष, अशा प्रकारचे काय आहेत? हे परस्मैपदी प्रत्यय या ठिकाणी मी आपल्याला सांगितलेले आहेत. आता बघा त्यानंतरचा आहे इकडे दुसरा विभाग म्हणजे लट लकाराचा, तो म्हणजे आहे आत्मनेपदी, बरोबर. मग आता या आत्मनेपदीमध्ये सुद्धा तसंच पुरुष, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. मग आता प्रथम पुरुषाचे कोणकोणते प्रत्यय येतं? बघा आत्मनेपदीमध्ये ते, आते, अते प्रथम पुरुष, मध्यम पुरुषामध्ये से, आथे, द्वे, उत्तम पुरुषामध्ये ए, वहे, महे, अशा प्रकारचे काय येतं? हे लट लकाराचे प्रस्मैपदी आणि आत्मनेपदी प्रत्यय आहेत. आता बघा यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपणाला प्रथम फक्त ज्ञा 9 उप च्या रूपाचा आपल्याला काय करायचा या ठिकाणी विचार करायचा आहे. मग बघा तुम्हाला माहीतच असेल की नवम गणाचं विकरण कोणतं आहे बरं? माहिती आहे का कुणाला? नवम गणाचं जे काही विकरण जे आहे तर ते म्हणजे कोणतं आहे? ना आहे. लक्षात ठेवा, ना, बरोबर. नवम गणाचं विकरण कोणतं आहे? ना आहे. आता या ज्ञाचे काय होतं? जाहून, या ज्ञाचे जाहून मग त्याला वेगवेगळे प्रत्यय लागलेले जातात. आता बघा या ना विकरणाची काय होते? ना, नि आणि न अशी 3 रूपे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ती आपल्याला नीट लक्षात घ्यायची आहेत. बघा जर आपण पृथक्करण जर केलं तर लट लकार परस्मै पदाची रूपे एकदा आपण म्हणूनही पाठ होऊ शकतील. बघा डाव्या हाताचे ए व चे 3 प्रत्यय लागताना ना, जानाती, जानासी, जानामिह प्रथम पुरुष बहुवचनाचा अंती प्रत्यय लागताना काय होतो? न, त्याचा काय होतो? जानंती, अशा प्रकारचे काय होतात? त्याला प्रत्यय लागल्यानंतर रूपे बदलत असतात. बघा उरलेली जे काही प्रत्यय लागताना नाचा नि होतो. लक्षात ठेवा हा नियम. उरलेली जे काही प्रत्यय जे लागलेली येतं ते उरलेली प्रत्यय लागताना नाचा नि होतो. बघा प्रथम पुरुषामध्ये जानिथ, मध्यम पुरुषामध्ये जानिथ, जानिथ, उत्तम पुरुषामध्ये जानिव, जानिमह. आता ही जे काही सर्व जे काही रूपे जे येतात तर ती सर्व रूपे आपल्याला खाली लट लकारानुसार काय केले तर परस्मैपदीनुसार चालून दाखवलेले आहेत. तर बघू ते आपण कशा प्रकारचे बदल होतात ते लक्षात घ्या. की बघा न्या किंवा जा 9 पप लट लकार. मग आता बघा याच्यामध्ये तुम्हाला न्याचे काय येतं? या जाचे तुम्हाला प्रत्यय आता सांगितले की ती, तह आणि ती, सी, थ, थ, मी, व, म. बघा काय केलं आहे? प्रथम पुरुषाचे प्रत्यय काय येतं? लट लकाराचे परस्मैपदीनुसार ती, तह आणि ती म्हणजे काय होते? जानाती, जानित, जानंती प्रथम पुरुष. मध्यम पुरुषामध्ये जानसी, जानिथ, जानिथ आणि उत्तम पुरुषामध्ये जानामी, जानिव, जानिमह. अशा प्रकारचा काय होतो बदल? हा मुख्यत्वे बदल काय करायचा आहे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, बरोबर. आता बघा त्यानंतर आपल्याला परत आपल्या याच्यामध्ये तुम्हाला जे काय पाठांतर जे आहे तर ते पाठांतर कंटाळवाणे पुन्हा सुद्धा टाळून देखील करता येतं. शिवाय जे काय आपले गद्य पद्य पाठामध्ये ही रूपेसुद्धा आपल्याला येतात तेव्हा आपली लहान सहान वाक्य जेव्हा येतील तेव्हा आपल्याला लक्षात ठेवावी लागतात.
आता बघा जे काही उरलेले जे काही लकार जे येतं तर या उरलेल्या लकाराचे प्रत्यय आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर बघा आता याच्यामध्ये लन लकार, मग आता लन लकार हा म्हणजे कोणता काळ असतो? प्रथम आपण त्याला म्हणतो अन्यंतन भूतकाळ, म्हणजे त्याला आता आपण म्हणू शकतो प्रथम भूतकाळ. आता बघा या प्रथम भूतकाळामध्ये म्हणजे लन लकारामध्ये परत सुद्धा तसंच परस्मयपदी आणि आत्मनेपदी. मग आता या परस्मयपदी प्रत्यय जे येतं ते खालीलप्रमाणे येतं. तर बघा आता याच्यामध्ये एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि पुरुष अशा प्रकारचे रकाने आपल्या वहीमध्ये तयार करून घ्या. आणि त्या एकवचनीमध्ये, द्विवचनामध्ये, बहुवचनामध्ये तुम्हाला प्रत्यय लिहायचे तर त, ताम, अन प्रथम, स, तम, त मध्यम, अम व म उत्तम हे काय आहेत? परस्मयपदी प्रत्यय आहेत. पुनश्च एकदा लक्षात घ्या. परस्मयपदी प्रत्यय त, ताम, अन प्रथम पुरुष, स, तम, त मध्यम पुरुष, अम व म उत्तम पुरुष. बरोबर, हे काय आहेत आपल्या या लन लकाराचे परस्मयपदी प्रत्यय आहेत. आता बघा याच्यानंतर आपल्याला लन लकाराचेच काय करायचे तर आत्मनेपदी प्रत्यय बघायचेत. मग आता परत याच्यामध्ये तसंच एकवचन, द्विवचन, बहुवचन अशा प्रकारचे रकाने आपल्या वहीमध्ये तयार करून घ्या. आणि त्याच्यामध्ये पुरुषसुद्धा एक रकाना. मग आता याच्यामध्ये प्रथम पुरुषाचे प्रत्यय काय आहेत आत्मनेपदी? त, आताम, अत. मध्यम पुरुषाचे थाह, आथाम, ध्वम. आणि उत्तम पुरुषाचे ई, वही, मही. हे काय आहेत या लन लकाराचे आत्मनेपदी प्रत्यय मी आपल्याला सांगितलेले आहेत. हे बिलकुल तुम्हाला पाठ करायचेच आहेत. आता बघा त्यानंतरचा आपला काळ येते म्हणजे कोणता? लट लकार. बरोबर, लट लकारामध्ये बघा तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा परत तसंच लट लकार म्हणजे कोणतं आहे? आज्ञार्थ. बरोबर, बघा याच्यामध्ये तुम्हाला आत्ता सांगितलं की लोट लकार. लोट लकार म्हणजे कोणता काळ आहे? आज्ञार्थ. मग आता या आज्ञार्थामध्ये परत पुन्हा तसंच परस्मयपदी प्रत्यय आणि आत्मनेपदी प्रत्यय आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे. मग आता बघा याच्यामध्ये परत तसंच एकवचनी, द्विवचनी, बहुवचनी आणि इकडे पुरुष हे मी तुम्हाला या ठिकाणी लोट लकाराचे परस्मयपदी प्रत्यय सांगत आहे. मग आता बघा याच्यामध्ये प्रथम पुरुषामध्ये काय येईल? तू, ताम, अंतू. काय येतं? तू, ताम, अंतू प्रथम पुरुष, ही, तम, त मध्यम पुरुष आणि आव, अम उत्तम पुरुष. अशा प्रकारचे काय येतं? हे परस्मयपदी लोट लकाराचे प्रत्यय आहेत. आता बघा त्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला लोट लकाराचेच आत्मनेपदी प्रत्ययसुद्धा आपल्याला माहीत करून घ्यायचे आहेत. मग आता परत यामध्ये तसंच पुरुष, एकवचन, द्विवचन, बहुवचन काय करायचे असे रकाने तयार करून आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत. मग आता कोणकोणते तर लट लकाराचे आत्मनेपदी प्रत्यय बघा या ठिकाणी. प्रथम पुरुष ताम, आताम, अताम. मध्यम पुरुष स्व, आथाम, ध्वम. उत्तम पुरुष ए, आवहे, आमहे. अशा प्रकारचे काय आहेत हे लोट लकाराचे आत्मनेपदी प्रत्यय आपण बघितलेले आहेत. आता बघा त्यानंतर आपला विधिलीन लकार ह. बरोबर, मग आता मला सांगा बरं विधिलीन लकार ह म्हणजे कोणता काळ असतो? विधिलीन लकार ह म्हणजे कोणता काळ असतो? विद्यर्थ. लक्षात, विधिलीन लकार ह म्हणजे काय? विद्यर्थ. आता परत याच्यामध्ये तसंच परस्मयपदी आणि आत्मनेपदी अशा प्रकारचे काय तुम्हाला दोन या ठिकाणी महत्त्वाचे प्रत्यय पाहणं गरजेचं आहे. मग आता बघा याच्यामध्ये लिहायचं आहे आपल्या वहीमध्ये परस्मयपदी. बरोबर, मग आता परस्मयपदीमध्ये रकाने तयार करून घ्या. एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि पुरुष. बरोबर, मग आता याच्यामध्ये परत तसंच यात, यातम, युह प्रथम पुरुष, याह, यातम, यात मध्यम पुरुष, याम, आव, याम उत्तम पुरुष. बरोबर, किंवा आता जे आपण जे परस्मयपदी प्रत्यय जर तुम्हाला जर बघायचे असतील मेन तर याला याच्या जागी ही सुद्धा प्रत्यय लागू शकतं. बरोबर, आता बघा त्यानंतर आहे आत्मनेपदी प्रत्यय ईत, इयाताम, इरन, इथाह, इयाथाम, इध्वम. आणि उत्तम पुरुषामध्ये इय,
इवही इमही अशा प्रकारचे काय आहेत या तुम्हाला आत्ताच की जो की याचे आपण विधिलिन लकाराचे प्रत्यय तुम्हाला सांगितलेले आहेत. तर ठीक आहे, आपल्या वळू आपल्या पाठ्यपुस्तकाकडे जे की तुम्हाला मला वाटतं पेज क्रमांक तुमच्या 36वर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे धातू तुम्हाला या ठिकाणी चालून दाखवलेले आहेत. जे की तुम्हाला 9 त्यानंतर तुम्हाला 9 बरोबर 9 गण, त्यानंतर द्वितीय गण बरोबर, त्यानंतर तृतीय गण आणि सप्तम गणचे धातू या ठिकाणी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये चालून दाखवले आहेत. ते जसाला तसे आपल्या वहीमध्ये काय करायचे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत आणि बिलकुल जसा वेळ मिळेल तर त्या वेळेनुसार तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. कारण याच्यावर तुम्हाला 100% सांगतो तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न येतोच. आणि जर तुम्हाला हे 2 पैकी 2 मार्क घ्यायचे असतील, गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये चालून दिलेले जे काही सर्व जे काही धातू जे येतं पेज क्रमांक मला वाटतं तुमच्या 36वर 37वर आणि 38वरचे पूर्ण धातू तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. आता हे प्रत्यय पाठ केले की तुम्हाला ॲटोमॅटिकली तुम्हाला ते धातू तुम्हाला पाठ होतातच. परंतु मात्र प्रत्यय जे की आपण आतापर्यंत जे काही प्रत्यय पाहिलेत ती प्रत्यय तुम्हाला पाठ करून तुम्हाला धातू पाठ करायची आहेत. आता कुठे कुठे थोडा बदल होतो, तो बदल मात्र काय करायचा आहे आपल्याला लक्षात घेऊन त्याला कोणता प्रत्यय लागलेला आहे अशा बारकाईनं त्याचं निरीक्षण करून तुम्हाला ते पाठ करणं गरजेचं आहे. आता बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये मला वाटतं सुरुवातीलाच न्या किंवा जा 9 उप हा जो काही धातू जे आहे तर तो धातू तुम्हाला चालून दाखवलेला आहे. पुस्तक उघडायचं आहे तुम्ही सगळ्यांनी आणि जर तुम्हाला या स्क्रीनवर जर स्पष्ट दिसत जर नसेल तर पेज क्रमांक 36 सगळ्यांनी काढा तुमच्या पाठ्यपुस्तकामधून आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच न्या आपण त्याला म्हणू शकतो जा 9 उप म्हणजे काय उभयपदी हा तुम्हाला धातू चालून दाखवलेला आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला जे काही पेननं लिहिलेलं जे दिसत जर असेल तुमच्या स्क्रीनवर तर ते तुम्हाला जे काही प्रत्यय मी आतापर्यंत सांगितलेले आहेत ते प्रत्यय तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलेले आहेत. आता कुठे कुठे मुख्यतः थोडा बदल होतो तर तो बदल मात्र आपल्याला पक्का लक्षात घेऊन त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. व्यवस्थित अभ्यास करणं म्हणजे काय तुम्हाला ते पाठच करायचं आहे जर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क घ्यायचे असतील तर. आणि लक्षात ठेवा बाळांनो मित्रांनो व्याकरण बिलकुल तुम्हाला पाठ करावंच लागतं, याला गत्यंतर नाही. एक परता तुम्हाला तुमच्या गद्यपद्यामध्ये तुम्हाला उतारे दिले जातात परंतु तुम्हाला व्याकरण हे बिलकुल तुम्हाला पाठ करावंच लागतं तरच आपल्याला 20 पैकी 20 मार्क म्हणजे संपूर्णवाल्यांना पडतात आणि संयुक्तवाल्यांनासुद्धा पडतात. आणि त्यामुळे सांगतो मित्रांनो आपली खरी जे कसोटी लागते तर ती खरी कसोटी कधी लागते व्याकरण सोडवताना लागते. मग त्यामुळे तुम्हाला आत्ताच सांगतोय की व्याकरणामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क जर घ्यायचे जर असतील तर तुम्हाला व्याकरण बिलकुल पाठच करावं लागेल, त्याला गत्यंतर नाही बरोबर. मग त्यामुळे तुम्हाला पुनश्च एकदा सांगतो की जे काही आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं भाषासूत्रम 1 आणि भाषासूत्रम 2 याच्यामध्ये जे काही तुम्हाला पूर्ण जे काही धातू चालून दाखवलेले येतं तर ते तुम्हाला पाठ करायची आहेत. ठीक आहे, चला असो. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला जा हा जो काही 9 उप हा जो काही धातू जे आहे तर तो धातू तुम्हाला चालून दाखवलेला आहे. मग बघा आता याच्यामध्ये आपल्याला लट लकार म्हणजे कोणता काळ आहे जे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. लट लकार म्हणजे वर्तमान काळ. लट लकार म्हणजे कोणता काळ आहे वर्तमान काळ. मग बघा आता या लट लकारामध्ये तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की परस्मैपदी प्रत्यय आणि आत्मनेपदी प्रत्यय. आता जेव्हा उप येतं उप म्हणजे काय उभयपदी, उप म्हणजे काय उभयपदी असं जेव्हा येतं तेव्हा तुम्हाला त्या काळाचे संबंधित काळाचे तुम्हाला काय करावं लागतात परस्मैपदी प्रत्यय आणि आत्मनेपदी प्रत्यय लावून तुम्हाला तो धातू चालवावा लागतो. आता जेव्हा प्रत्यय लागतो काही वेळेस काय होतं जेव्हा प्रत्यय लागतं तेव्हा प्रत्यय लागल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये थोडाफार बदल होतो तर तो बदल मात्र आपल्याला काय करायचा आहे पक्का लक्षात घ्यायचा
आहे. बरोबर. मग बघा आता लटलकाराचे प्रश्नपदी प्रत्यय काय आहेत? मग आता जे की तुम्हाला आत्ताच सांगितली, ती त आणि ती, सी थ थ, मी वह मह. बरोबर. अशा प्रकारचे काय आहेत प्रश्नपदी प्रत्यय आपण आत्ताच बघितली. मग जेव्हा आपण जा धातूला जेव्हा हे प्रत्यय लागतो तेव्हा त्याच्या तासा बदलतो. लक्षात ठेवा. जानाती, जानीत, जानंती प्रथम, जानासी, जानीथ, जानीथ मध्यम पुरुष, जानामी, जानीवह, जानीमह. हे काय आहेत आपण लटलकाराचे प्रश्नपदी प्रत्यय लावून तुम्हाला जा हा धातू इथं चालून दाखवलेला आहे. आता बघा परत काय करायचं आपल्याला, लटलकाराचे आत्मनेपदी प्रत्यय कोणकोणते आहेत मग? बरोबर. मग आता लटलकाराचे आत्मनेपदी प्रत्यय कोणते आहेत? मेन प्रत्यय ते, आते, अते प्रथम पुरुष, से, आथे, द्वे उत्तम पुरुषामध्ये ए, वहे, महे. अशा प्रकारचे काय आहेत हे लटलकाराचे आत्मनेपदीचे मेन प्रत्यय आहेत. मग आता त्यानुसार हा जा धातू कसा चालतो बघा. जानीते, जानाते, जानती प्रथम पुरुष. आता मध्यम पुरुष काय आहे? जानीसे, जानाथे, जानीध्वे. त्यानंतर उत्तम पुरुषाचे प्रत्यय काय आहेत? जाने, जानीवहे, जानीमहे. लक्षात. अशा प्रकारचे काय आहेत या लटलकाराचे प्रत्यय लावून आपण जा धातू इथं चालून दाखवलेला आहे. बरोबर. आता त्यानंतर आपला दुसरा लकार येतो म्हणजे कोणता? लन लकार. बरोबर. मग आता लन लकाराचे प्रश्नपदी प्रत्यय कोणकोणते बरं? मग आता जे की आपण आताच पाहिलेत बघा कोणकोणते येतं. त, ताम, अन प्रथम पुरुष, सह, तम, त मध्यम पुरुष, अम व म. लक्षात कोणकोणते तिकडे लक्ष द्या सगळ्यांनी की त, ताम, अन प्रथम पुरुष, सह, तम, त मध्यम पुरुष, अम व म उत्तम पुरुष. आता हे जे काही मेन प्रत्यय येतं तर या मेन प्रत्ययाला धरून आपल्याला काय करायचं आहे? आपला जो काही जा नऊ उप हा जो काही धातू जे आहे तर तो धातू आपल्याला चालवायचा आहे. मग आता इथं पुनश्च तुम्हाला मी एक नियम सांगतो की जेव्हा आपण कोणताही धातू त्या प्रत्ययानुसार आपण चालवायला घेतो तेव्हा सुरुवातीला त्याला कोणतं प्रत्यय लागतं? अप्रत्यय लागतं. लक्षात ठेवा. मग कोणतं आहे? प्रथम पुरुषामध्ये आता आपल्याला लावायचं आहे त, ताम, अन, सह, तम, त, अम व म. हे या लनलकाराचे प्रश्नपदी प्रत्यय लावायचे आहेत. मग कसं होईल? अजानात, अजानिताम, अजनान प्रथम पुरुष, अजनाह, अजानितम, अजानित मध्यम पुरुष, अजनाम, अजानीव, अजानीम. हे काय होतं? उत्तम पुरुष. अशा प्रकारचे काय होतात या लन लकाराचे प्रश्नपदी प्रत्यय होतात. बरोबर. आता त्यानंतर आपल्याला काय करायचे तर लन लकाराचे आत्मनेपदी प्रत्यय लावायचे. मग आता आत्मनेपदी प्रत्यय काय आहेत मेन बघा लक्ष द्या. त, आताम, अत, थास किंवा थाह, आथाम, ध्वम, ई, वही, मही. हे काय आहेत या लन लकाराचे आत्मनेपदी मेन प्रत्यय आहेत. आता यानुसार या जा धातूला जर आपण लावलं तर कशा प्रकारे होईल? लक्ष द्या इकडं. प्रथम पुरुषामध्ये अजानित, अजानाताम, अजानत. मध्यम पुरुषामध्ये अजानिथाह, अजानाथाम, अजानिध्वम. आणि उत्तम पुरुषामध्ये अजानी, अजानीवही, अजानीमही. अशा प्रकारचे काय होतात या मेन प्रत्ययानुसार आपला जो काही जा धातू जे आहे तर तो जा धातू या लनलकारामध्ये चालतो. ठीक आहे. आता बघा त्यानंतर आहे आपला लोट लकार. नंतरचा काळ कोणता आहे? लोट लकार. लोट लकार ह. मग आता या लोट लकाराचे मेन प्रश्नपदी प्रत्यय काय आहेत? लक्ष द्या इकडं. तू, ताम, अंतू. तुम्हाला दिले देतो पेन न लिहून. तू, ताम, अंतू, ही, तम, त आणि आव, अम. हे काय आहेत या लोट लकाराचे प्रश्नपदी मेन प्रत्यय आहेत. आता हे जा धातूला लावून कशा प्रकारे चालवायचे बघा लक्ष द्या. जानातू, जानिताम, जानंतू प्रथम पुरुष,
जानीहि, जानीतं, जानीत मध्यम पुरुष. जानानि, जानाव, जानामह उत्तम पुरुष. अशा प्रकारे हे काय तर या परस्मैपदी प्रत्ययानुसार आपण जा धातू चालवलेला आहे. आता बघा त्यानंतर आहे आपला लोट लकार आत्मनेपदी. मग आता आत्मनेपदीचे मेन प्रत्यय काय आहेत लक्षात घ्या. ताम, आताम, अताम प्रथम पुरुष. मध्यम पुरुषामध्ये स्व, आथाम, ध्वम आणि उत्तम पुरुषामध्ये ए, आवहे, आमहे. बरोबर. अशा प्रकारचे काय आहेत मेन प्रत्यय येतं. आता ते जर आपण जर जा धातूला लावले तर खालीलप्रमाणे बदल होतो लक्षात घ्या. जानीताम, जानाताम, जानताम प्रथम पुरुष. जानीश्व, जानाथाम, जानीध्वम मध्यम पुरुष. आणि जाने, जानावहे, जानामहे हे काय तर हे प्रत्यय आपले याच्यानुसार होतात. ठीक आहे. आता बघा त्यानंतर आपला नंतरचा लकार आहे तो म्हणजे कोणता विधिलीन लकार ह. बरोबर. नंतरचा लकार कोणता आहे विधिलीन लकार ह. आता विधिलीन लकार ह म्हणजे काय बरं मग आता विद्यर्थ. लक्षात. विधिलीन लकार ह म्हणजे काय कोणता आहे विद्यर्थ. बरोबर. मग आता या विद्यार्थामध्ये तुम्हाला लक्षात घ्या इकडं की याच्यामध्ये तुम्हाला प्रस्मयपदी प्रत्यय दिलेत पेननं लिहून. कोणकोणते यात, याताम, युह प्रथम पुरुष. यास किंवा याह, याताम, यात मध्यम पुरुष. याम, आव, याम उत्तम पुरुष. हे काय आहेत आपल्या विधिलीन लकाराचे प्रस्मयपदी प्रत्यय आहेत. मग आता हे प्रत्यय लागल्यानंतर या जा धातूमध्ये असा बदल होतो लक्षात घ्या. जानियात, जानियाताम, जानियुह प्रथम पुरुष. जानियाह, जानियातम, जानियात मध्यम पुरुष. जानियाम, जानियाव, जानियाम उत्तम पुरुष. हे काय आहेत आपण आता या विधिलीन लकाराचे प्रस्मयपदी प्रत्यय लावून आपण हा जा धातू चालवलेला आहे. आता बघा त्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की विधिलीन लकाराचे आत्मनेपदी प्रत्यय. मग आता आत्मनेपदी प्रत्यय कोणकोणते ते विधिलीन लकाराचे इत, इयाताम, इरण प्रथम पुरुष. इथाह, इयाथाम, इध्वम मध्यम पुरुष. इय, इवही, इमही हे काय आहेत उत्तम पुरुष. हे या विधिलीन लकाराचे आत्मनेपदी प्रत्यय आहेत. आता याला जा धातू आपल्याला या प्रत्ययानुसार चालवायचा आहे. बघा. जानीत, जानियाताम, जानिरण प्रथम पुरुष. आता मध्यम पुरुषाचे जानिथाह, जानियाथाम, जानिध्वम. उत्तम पुरुषाचे जानीय, जानीवही, जानीमही. अशा प्रकारचे काय आहेत या विधिलीन लकाराचे आत्मनेपदी प्रत्यय लावून आपण जा धातू चालवलेला आहे. आता बघा त्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जो काही ज्ञा धातू जी आहे तर तो ज्ञा धातू या लट लकारानुसार तुम्हाला चालवून दाखवलेला आहे. बरोबर. बघा याच्यामध्ये जे काही प्रथम पुरुषाचे प्रत्यय लावले त्याला प्रथम पुरुषाचे प्रस्मयपदी प्रत्यय न्यास्यति, न्यास्यत, न्यासन्ति प्रथम. न्यास्यसि, न्यास्यथ, न्यास्यथ मध्यम पुरुष. न्यास्यामि, न्यास्यावह, न्यास्यामह उत्तम पुरुष. आता इकडे परत आत्मनेपदीमध्ये न्यास्यते, न्यास्यते, न्यास्यन्ते प्रथम पुरुष. न्यास्यसे, न्यास्यथे, न्यास्यध्वे मध्यम पुरुष. न्यास्ये, न्यास्यावहे, न्यास्यामहे उत्तम पुरुष. अशा प्रकारचे काय तर तुम्हाला या ठिकाणी जा धातू तुम्हाला संपूर्णपणे चालून दाखवलेला आहे. त्याचा व्यवस्थित अभ्यास तुम्ही करायचा आहे. जो की तुम्ही जर अभ्यास जर केला तर मला तरी वाटतं तुम्हाला या ठिकाणी जर ज्ञा धातू जर आला तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क गुण पडलेच पाहिजेत. आता बघा त्यानंतर तुमच्या परत पाठ्यपुस्तकामध्येच म्हणजे पेज क्रमांक 36 वर आणि पेज क्रमांक 37 वर तुम्हाला दुसऱ्या गणातील धातू उभयपदीमधलाच दुसऱ्या गणातील धातू तुम्हाला चालवून दाखवलेला आहे. बरोबर. तर हा सुद्धा काय करायचा जशाला तसा आपल्या पाठ्यपुस्तकातून बघून लिहून तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे.
लक्षात ठेवा, मी सुरुवातीला सांगितलं की व्याकरण जे आहे तर ते व्याकरण बिलकुल तुम्हाला पाठ करावंच लागतं आणि जी लोक अभ्यासामध्ये कंटाळवाणे करतात त्याला मात्र कमी मार्क पडतात. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतोय की अभ्यासामध्ये कंटाळा करायचा नाही, त्यातल्या त्यात पाठांतराचा तर अजिबात कंटाळा करायचा नाही. मग आता मला सांगा बरं, जो काही ब्रू धातू जी आहे हा कोणत्या गणातील आहे? दुसऱ्या गणातील आहे. बरोबर, कोणत्या गणातील आहे? दुसऱ्या गणातील आहे. तर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ब्रू धातू जी आहे तर हा ब्रू धातू तुम्हाला या ठिकाणी चालून दाखवलेला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक 36 आणि पेज क्रमांक 37 वर तुम्हाला जो काही ब्रू हा जो काही दुसऱ्या गणातील जो काही धातू जी आहे तर तो धातू आपल्याला या ठिकाणी चालून दाखवलेला आहे. तर बघायचं आहे आपल्याला ब्रू धातू. मग आता पहिला कोणता काळ आहे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, लट लकार. बरोबर, आणि लट लकार म्हणजे काय? वर्तमान काळ. बरोबर, त्या वर्तमान काळाचे आपल्याला प्रस्मयपदी आणि आत्मनेपदी प्रत्यय लावून आपल्याला ब्रू हा धातू चालवायचा आहे. बरोबर, तर बघा याच्यामध्ये तुमच्या याच्यामध्ये वहीमध्ये रकाने तयार करून घ्या. एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि पुरुष वरती टाकायचं हेडिंग प्रस्मयपदी ब्रू 2 उप. बरोबर, मग आता तुम्हाला माहीतच असेल की प्रस्मयपदीचे मेन प्रत्ययानुसार आपल्याला या ठिकाणी जो काही ब्रू धातू जी आहे तर तो तुम्हाला चालून दाखवलेला आहे. बरोबर, मग आता या ठिकाणी तुम्हाला प्रथम पुरुषामध्ये ब्रवीती किंवा अह, द्विवचनामध्ये ब्रूतः, आहातुह आणि बहुवचनामध्ये ब्रुवंती अहू. आता हे जे काही दोन दोन तुम्हाला प्रत्ययानुसार काय केले, तुम्हाला एकवचनामध्ये, द्विवचनामध्ये, बहुवचनामध्ये, प्रथम पुरुषामध्ये तुम्हाला चालून दाखवले. तर परीक्षेमध्ये मात्र तुम्ही याच्यापैकी एक जरी लिहिला तरी पण चालतो. आता मध्यम पुरुषामध्ये ब्रुविशी, आथ, ब्रूथ, आहुत आणि ब्रूथ मध्यम पुरुष. उत्तम पुरुषामध्ये ब्रवीमी, ब्रुवह, ब्रुमह अशा प्रकारचे काय तर परस्मयपदी प्रत्यय लावून तुम्हाला ब्रू धातू या ठिकाणी चालून दाखवलेला आहे. आता परत लट लकाराचे काय करायचे आपल्याला? ब्रू धातूला आत्मनेपदी प्रत्यय लावायचे. बरोबर, मग आता बघा याच्यामध्ये प्रथम पुरुष तुमच्या याच्यामध्ये ब्रूते, ब्रुवाते, ब्रुवते. मध्यम पुरुष ब्रूसे, ब्रुवाथे, ब्रुध्वे. उत्तम पुरुष ब्रुवे, ब्रुवहे, ब्रुमहे. हे काय तुम्हाला या लट लकाराचे प्रस्मयपदी आणि आत्मनेपदी प्रत्यय लावून तुम्हाला ब्रू धातू चालून दाखवलेला आहे. आता बघा त्यानंतर आपला दुसरा काळ आहे तो म्हणजे कोणता? लन लकार. बरोबर, मग आता या लन लकाराला काय करायचं आहे? त्या लन लकाराचे प्रस्मयपदी आणि आत्मनेपदी प्रत्यय लावून आपणाला ब्रू धातू चालवायचा आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं लन लकार म्हणजे कोणता काळ असतो? प्रथम भूतकाळ. आणि भूतकाळी वादी जे काही आपण जेव्हा प्रत्यय धातूला लावतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतो? सुरुवातीला अ हा प्रत्यय लावून तो संबंधित प्रत्ययानुसार आपल्याला तो धातू चालवायचा असतो. तर बघा याच्यामध्ये लन लकाराचे अगोदर आपण काय करू? प्रस्मयपदी प्रत्यय लावून आपण ब्रू धातू चालून घेणार आहे. नंतर आत्मनेपदी प्रत्यय. तर बघा सुरुवातीला प्रस्मयपदी. आता बघा याच्यामध्ये तुमच्या परतवहीमध्ये एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि पुरुष अशा प्रकारचे रकाने तयार करून तुम्हाला हा धातू लिहून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघा अब्रवीत, अब्रुताम, अब्रुवन प्रथम पुरुष. अब्रवीह, अब्रुतम, अब्रुत मध्यम पुरुष. अब्रुवम, अब्रुव, अब्रुवम उत्तम पुरुष. आता आत्मनेपदी अब्रुत, अब्रुवाताम, अब्रुवत प्रथम पुरुष. अब्रुथाह, अब्रुवाथाम, अब्रुवधोम मध्यम पुरुष. अब्रुवी, अब्रुवही, अब्रुमही उत्तम पुरुष. अशा प्रकारचे काय तर तुम्हाला आत्मनेपदी आणि आत्मनेपदी प्रत्यय आणि प्रस्मयपदी प्रत्यय लावून तुम्हाला या लन लकारामध्ये ब्रू धातू चालून दाखवलेला आहे. आता बघा त्यानंतर आपला नंतरचा काळ आहे तो म्हणजे कोणता? लोट लकारह. बरोबर, लोट लकारह म्हणजे कोणता काळ असतो? आज्ञार्थ. याला सुद्धा तसंच या लोट लकाराचे प्रस्मयपदी प्रत्यय आणि आत्मनेपदी प्रत्यय लावून
तुम्हाला हा भ्रू धातू चालवून दाखवलेला आहे. तर सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत या लोट लकाराचे प्रस्मयपदी प्रत्ययानुसार भ्रू धातू या ठिकाणी आपण चालवणार आहे. तर बघा आता याच्यामध्ये लोट लकाराचा प्रस्मयपदी प्रत्यय लावून ब्रवीतू, ब्रूताम, ब्रुवंती, ब्रुवंतू प्रथम पुरुष, त्यानंतर ब्रूही, ब्रूतम, ब्रूत मध्यम पुरुष, ब्रवानी, ब्रवाव, ब्रवाम उत्तम पुरुष. ठीक आहे. आता त्यानंतर लोट लकाराच्या आत्मनेपदीनुसार ब्रूताम, ब्रुवाताम, ब्रुवताम प्रथम पुरुष, ब्रुश्व, ब्रुवाथाम, ब्रुध्वम मध्यम पुरुष, उत्तम पुरुषामध्ये ब्रवे, ब्रवावहे, ब्रवामहे. अशा प्रकारचे काय तर तुम्हाला या ठिकाणी लोट लकाराचे प्रस्मयपदी आणि आत्मनेपदी प्रत्ययानुसार तुम्हाला ब्रू धातू या ठिकाणी चालवून दाखवलेला आहे. आता बघा त्यानंतरचा काळ आहे आपला तो म्हणजे कोणता? विधिलीन लकारह. बरोबर. मग आता विधिलीन लकारह म्हणजे कोणता काळ असतो? विद्यार्थ. आता याच्यामध्ये सुद्धा तसंच प्रस्मयपदी आणि आत्मनेपदी नुसार तुम्हाला या विधिलीन लकार प्रत्ययानुसार तुम्हाला या ठिकाणी ब्रू धातू चालवून दाखवलेला आहे. तर तो व्यवस्थित वाचून काय करायचा आहे? आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये बघून पाठ करून तुम्हाला आपल्या स्वाध्यायवहीमध्ये लिहायचा आहे. तर ठीक आहे. आता बघा त्यानंतर आहे तुमचा लट लकार. आता हा लट लकार वास्तविक पाहता तुम्हाला याच्यामध्ये खूप सारा बदल तुम्हाला दिसून येत असेल. बरोबर. तर तो बदलसुद्धा काय करायचा? मुख्यत्वे हा धातू जो आहे तुम्हाला या लट लकाराचा प्रस्मयपदी आणि आत्मनेपदी हा तुम्ही जशाचा तसा लिहून घेतला तरी चालतो आणि तो मात्र पाठ करायचा आहे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे हेच आहे की काही काही संधी नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी खूप सारे बदल तुम्हाला या ठिकाणी दिसून येत असतील. आता बघा त्यानंतर तिसरा गणातील धातू या ठिकाणी तुम्हाला चालवून दाखवलेला आहे आणि तो म्हणजे कोणता? दा. बरोबर. मग आता दा जे काही धातू जे आहे तर तो धातूला काय होतं? द्वित्व प्राप्त होतं. आलं लक्षात. आता याच्यामध्ये तुम्हाला एक मला नियम सांगावासा वाटतो तो म्हणजे असा की तिसऱ्या गणातील जे काही धातू जे येतं तर या धातूला प्रत्यय लागण्यापूर्वी द्वित्व म्हणजे त्याचे 2 वेळा उच्चारण होते. बरोबर. एक नियम वास्तविकपात आपल्या वहीमध्ये कुठंतरी नोंद करून घ्या त्याच्या खालीच की ह्या गणातील तृतीय गण लिहायचं आहे आणि त्या खाली लिहा तुम्ही ह्या गणातील धातूला प्रत्यय लागण्यापूर्वी द्वित्व म्हणजे त्याचे 2 वेळा काय होत असते? उच्चारण होत असते. अशा प्रकारचा एक नियम सगळ्यांनी काय करायचा आहे? आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. जसं की समजा दा. मग आता याचं काय आहे? मी वह मह. आपले जे काही लट लकाराचे जे काही वर्तमान काळाचे जे काही प्रथम पुरुषी प्रत्यय येतं म्हणजे काय होतं? याला 2दा उच्चारलं जातं. जसं की दाचं काय होतं? ददामी, ददह, दद्यह. लक्षात मला याच्यामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आले ददाती, दत्तह, ददती. अशा प्रकारचे काय येतं? ती, तह, अंती. अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी आपल्या परस्मयपदीचे प्रत्यय येतं. सी, थ, थ, मी, व, व. लक्षात. अशा प्रकारचे काय ते प्रत्ययानुसार तुम्हाला हा दा धातू जे आहे तर तो दा धातू आपल्याला परस्मयपदीचे मेन प्रत्यय लावून आपल्याला चालवायचा आहे. मग आता कशा प्रकारे चालेल बरं? लक्ष द्या सगळ्यांनी पाठ्यपुस्तकामध्ये. ददाती, दत्त, ददात प्रथम, ददासी, दत्त, दत्त मध्यम पुरुष, ददामी, दोद्वह, दोद्यह उत्तम पुरुष. अशा प्रकारचा काय करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामधून दा सुद्धा धातू काय करायचा आहे? सगळ्यांनी जसाला तसा लिहून घ्यायचा आहे आणि तो बिलकुल जसला तसा काय करायचा आहे? पाठसुद्धा करायचा आहे. बरोबर. आता बघा त्यानंतर तुम्हाला परत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला 7व्या गणातील जो काही धातू जे आहे तर तो 7व्या गणातील धातू तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बघा आता या ठिकाणी एक नियम सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे की तुम्हाला माहीतच असेल की जो काही 7वा जो काही गण जे आहे या 7व्या गणाचं विकरण काय आहे बरं? मग आता कोण सांगतं? जे काही 7व्या गणाचं जे काही विकरण जे आहे तर ते कोणतं आहे? न आहे. नळाचा न. बघा 7व्या गणाचं विकरण कोणतं आहे? न आहे. आणि न हे विकरण असून ते धातूच्या अंत्य व्यंजनापूर्वी जोडलं जातं.
लक्षात बघा काय सांगितलेलं आहे की जे काय 7व्या गणाचं जे काही विकरण जे आहे तर ते विकरण कोणतं आहे? न आहे. आणि हे विकरण असून ते धातूच्या अंत्यव्यंजनापूर्वी हे जोडलं जातं आणि इतर गणाची जे काही विकरणे जी आहेत तर ती धातूच्या पुढे मात्र जोडली जातात. हे मेन वैशिष्ट्य काय करायचं आहे विकरणाचं लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, अशा प्रकारचा नियम सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे. आणि याचबरोबर आपल्या या सप्तम गणामध्ये तुम्हाला भुज जे काही धातू तुम्हाला या ठिकाणी चालून दाखवलेला आहे तर ते सुद्धा काय करा सगळ्यांनी व्यवस्थित लिहून पाठ करून आपल्या स्वाध्याय वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि ते बिलकुल पाठ करायचं आहे. याच्यामध्ये जो काही थोडाफार बदल झाला असेल तर तो बदल मात्र लक्षात घेऊन आपल्याला काय करायचं आहे बिलकुल जशाला तसं हे जे काही या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये धातू तुम्हाला या गणाचे चालून दाखवले तर ते काय करायचे तुम्हाला पाठ करून आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. तर ठीक आहे. आता बघा याच्यावर आधारित तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. बरोबर, तर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे तालिकाम पूरयतो. अशा प्रकारचा काय तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये सुद्धा येतो. त्यामुळे या प्रश्नाला सगळ्यांनी IMP करा आणि असा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला या प्रश्नामध्ये 2 पैकी 2 मार्क तुम्हाला पडले पाहिजेत. आता बघा या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली उत्तरच तुमच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला सोडून देण्यात आलेली येतं. जसं की आणि त्याखाली तुम्हाला जिथं जिथं रिकामे जागा म्हणजे भरायच्या त्या ठिकाणी अंडरलाईन करून तुम्हाला उत्तरसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. जसं की बघा या ठिकाणी ब्रू 2 उप अर्थ होतो त्याचा वदती. लकार कोणता आहे? लन लकार. बरोबर, मग आता लन लकाराचा काय होतो एकवचनामध्ये अब्रुवीत अब्रुताम अब्रुवन. जसं की जे काय आपण ब्रू धातू जे पाहिला कोणता आहे तुम्हाला आत्ताच बघितला आपण ब्रू धातू. त्या ब्रू धातूमध्ये तुम्हाला कोणतं सांगितलं? लन लकार. या लन लकारामध्ये त्याचं एकवचनी द्विवचनी बहुवचनी प्रथम पुरुषाचे प्रत्यय काय आहेत? अब्रुवीत अब्रुताम अब्रुवन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अब्रवीत या ठिकाणी काय तुम्हाला अंडरलाईन दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा तुमच्या दुसरा धातू तो म्हणजे दा 3 उप. बरोबर, दा 3 उप लक्षात. तर या दा 3 उप याचा अर्थ काय होतो? यच्छती. लकार कोणता आहे? पहिला लट लकाराचे काही प्रश्न येतं आणि नंतर काय येतं लोट लकाराचे. तर लट लकाराचा प्रश्न मध्ये उत्तर काय येईल? दत्ते. बरोबर, लट लकारामध्ये काय येतं? दत्ते आणि लोट लकारामध्ये काय येतं? देही. अशा प्रकारची उत्तरं काय करायचे तर आपल्या पाठ्यपुस्तकामधून वहीमधून काय करायचे तुम्हाला लिहून घ्यायची आहेत. आता बघा त्यानंतरचा प्रश्न आहे भुज 7 उप. जे की आपण आताच बघितलं. भुज 7 उप म्हणजे काय? खादती. बरोबर, मग आता याच्यामध्ये तुम्हाला लट लकारामध्ये सुरुवातीला दिले भुनक्षे. बरोबर, या ठिकाणी तुम्हाला इतर लिहायचं होतं उत्तर ते म्हणजे काय तुमचं भुनक्षे, भुंजाते आणि भुनकद्वे. बरोबर, त्यानंतर विधिलीन लकारामध्ये तुमच्या येईल उत्तर भुंजती, भुंजियाताम, भुंजी रण. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल? उत्तर कोणतं लिहावं लागेल? भुंजी रण. त्यानंतर आपण पाहिला ज्ञा 9 उप. याचं काय होतं? अर्थ अवगच्छती. याच्यामध्ये लट लकारामध्ये एकवचनामध्ये जानीते, जानाते, जानते. बरोबर, लोट लकारामध्ये जाने, जानावये, जानामहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला उत्तर काय लिहावं लागेल? जाने. बरोबर, आता त्यानंतर एक ग्रह 9 उप. ग्रह 9 उप म्हणजे याचा अर्थ काय होतो? स्वीकरोती. बरोबर, लकार लट. आता वास्तविक पाहता हा जो काय ग्रह जो काय धातू जे आहे तर तुमच्या जुन्या 10वीचं जे काही पुस्तक जे आहे तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला चालून दाखवलेलं आहे. म्हणून याचं उत्तर असं असेल लट लकारामध्ये ग्रहमी, ग्रही व ग्रही मह. हे काय त्याचं उत्तर अशा प्रकारचं आहे. ठीक आहे. ही जे काही सगळी जे काही उत्तरं जे येतं तर ही सगळी उत्तरं काय करा व्हिडिओ पॉज करून तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत आणि याचासुद्धा काय करायचं आहे
चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता बघा त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न येऊ शकतो की याच्यामध्ये तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्टली उत्तरं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला दुसरा प्रश्न असा येऊ शकतो, योग्याने लट रूपाने लिखित. योग्याने लट रूपाने लिखत. आता बघा याच्यामध्ये पहिले तुम्हाला योशिदा दधी अ आहे, योशिदा यशोदा दधी रिकामी जागा आणि कंसामध्ये तुम्हाला दिले मथ नव उप. बरोबर. मग आता तुम्हाला काय माहीत असायला पाहिजे की जो काही आपला कर्ता जो आहे तर या कर्त्यानुसार जे काय आपलं क्रियापद जे आहे तर ते क्रियापद हे बदलत असतं. हा संस्कृतचा मुख्य नियम सगळ्यांनी लक्षात ठेवा. जे काय आपला कर्ता जो आहे तर त्या कर्त्यानुसार आपलं जे काही क्रियापद जे आहे तर ते क्रियापद हे बदलत असतं. आणि मग जे कर्म जे आहे तर ते कर्म याच्या पुरुष वचन लिंगानुसार आपण बदलावं लागतं. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये यशोदा दधी मथनांती. यशोदा दधी मथनांती. आता आहे बालक सुधया. इथं काय तुम्हाला रिकामी जागा आणि परत पुढं कंसामध्ये दिले तुम्हाला रुद दोन पप. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, रुद या दोन पपचं रूप या ठिकाणी वापरायचं आहे. तर ते कसं होईल बरं, रोदती. काय होतं, बालक सुधया रोदती. त्यानंतर ई आहे अहम भोजनम रिकामी जागा आणि तुम्हाला काय करायचं आहे, अश नव पपचं या ठिकाणी योग्य ते रूप वापरायचं आहे. आता या भोजनमवरून काय तुम्हाला वापरता येईल, याचं अश नामी. बरोबर. काय वापरता येईल तुम्हाला, अहम भोजनम अश नामी. त्यानंतर ई आहे कृष्ण नरकासुरम. कृष्ण नरकासुरम रिकामी जागा आणि हनचं दोन पपचं तुम्हाला रूप वापरायचं आहे, ते म्हणजे होईल तुमचं हंती. मग काय होईल, कृष्ण नरकासुरम हंती. त्यानंतर हे बघा वयम भगवंतम. बरोबर. आणि स्तू दोन पपचं तुम्हाला काय करायचं आहे, योग्य ते रूप या ठिकाणी वापरायचं आहे. बरोबर. मग वयमनुसार काय होतं, स्तुम. वयम भगवंतम स्तुम. त्यानंतर आहे हरह हिमालये रिकामी जागा आणि शी दोन आपचं तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी योग्य ते रूप वापरायचं आहे. मग आता काय होईल बरं, हरह हिमालये शेती. त्यानंतर याचं वाक्य मुर्गा सिंहात. काय आहे, मुर्गा सिंहात आणि भी तीन पपचं योग्य ते रूप या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे. मग काय होईल, बिभ्यती. बरोबर. काय होतं, बिभ्यती. त्यानंतर मातामही आपणात शाकानी क्रीणाती. त्याचं तुम्हाला मी रूपच सांगितलं की मातामही आपणात शाकानी, क्रीचं योग्य ते रूप सांगितलं, क्रीणाती. त्यानंतर आहे ऋषय नित्यम सात्विकमन्नम. बरोबर. इथं काय येईल तुमचं, भुजचं भुंजते. लक्षात. अशा प्रकारची हे सुद्धा या दोन्ही प्रश्नाची उत्तरं अभ्यास करून आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत. लक्षात. तर ठीक आहे मित्रांनो, इथं आपण थांबूत. नक्कीच तुम्हाला हे जे काही भाषासूत्रम 2 जे आहे तर हे भाषासूत्रम 2 मला तरी वाटतं हे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात आलं असेलच. बरोबर. आणि जर यदा कदाचित कुणाला काही जर नसेल, तर समजा यदा कदाचित तर थोडंफार जर नसेल जर समजलं, तर काय करायचं, आपल्या पाठ्यपुस्तकामधून जे काही भाषासूत्रम 2 जे आहे तर त्यातली पूर्ण धातू जे येतं तर ते धातू तुम्ही पाठ करायलाच पाहिजेत, कारण त्याच्यावर आधारित 100% 2 मार्काचा प्रश्न हा येतोच. आणि त्यामुळं पुनश्च एकदा सांगतो, जे काही भाषासूत्रम 2 जे आहे तर ते भाषासूत्रम 2 मधील जे काही तुम्हाला वेगवेगळे धातू तुम्हाला चालून दाखवलेले आहेत तर ते धातू तुम्ही 100% पाठ करा. लक्षात. आणि ते नुसते पाठ करू नका, तर एक कागद घ्यायचा आणि कागदावर काय करायचं, तर आपल्याला जशाला तशी लिहिता येतात का तर ती लिहून पहा आणि नंतर कुणातरी एखाद्या माणसाला ती चेक करायला त्याच्याकडून चेक करून घ्या. ठीक आहे मित्रांनो,
इथं आपण थांबूत. ठीक आहे. नक्कीच सांगतो की तुम्हाला हा 100% हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या जर काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही सुझाव असतील, बरोबर, तर ते मला नक्कीच माझ्या व्हॉट्सअप अकाउंटवरती किंवा कमेंट करून मला तुम्ही सांगा. म्हणजे यदा कदाचित काही जर चुका झाल्या असतील तर त्या चुका पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी त्या करणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, इथं आपण थांबूत. ठीक आहे. जयस्तु भारतम, जयस्तु संस्कृतम. ठीक आहे. व्हिडिओ ऐकल्याबद्दल, पाहिल्याबद्दल धन्यवाद.